पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा। प्रत्येक घर दुकान स्वदेशी वस्तूने भरलं पाहिजे, मोदींचं देशवासियांना आवाहन। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आमदार नसताना आपल्याला 20 कोटी मिळतात। सदा सरवणकर यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद। तर माजी आमदारांना 10 पट जास्त निधी कसा मिळतो याची चौकशी करावी, गिरीश महाजनांची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी 3 कोटींपर्यंत खर्च आणि 100 बोकड कापावे लागतात। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा बरळले। पोटातलं ओठात आलं, वडेट्टीवारांचा खोचक टोला। लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं फोनवरून शिवीगाळ। हाकेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल। महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व। नितीन गडकरींचं वक्तव्य, मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, असंही विधान। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका। उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन। जगभरातील उद्योजकांचा सहभाग। H1B व्हिसासाठीचे नियम केवळ नव्या अर्जदारांसाठी। सध्याच्या व्हिसाधारकांकडून नूतनीकरणासाठी जुनेच दर आकारले जाणार। अमेरिकेच्या स्पष्टीकरणानंतर लाखो भारतीयांना दिलासा। आणि दुबईच्या मैदानामध्ये आज पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान। आशिया चषकामधील सुपर 4 फेरीत भारत पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।